हाय, तर आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं क्वेश्चन नंबर 4 बघणार आहोत. तर इक्वेशन आहे 3x - y इज इक्वल टू 2. फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन 2x - y इज इक्वल टू 3. तर आता हे आपण वायच्या फॉर्ममध्ये लिहिणार आहोत. तर वायच्या फॉर्ममध्ये कसं लिहायचं, हे मायनस वाय इकडे जाणार, म्हणजे मायनस वायचं काय होणार, प्लस वाय, म्हणजे वाय इज इक्वल टू 3x - 2. आणि हे कसं बनणार, y इज इक्वल टू, हे y इकडे गेल्यानंतर 2x - 3. त्यानंतर आपण xच्या डिफरंट व्हॅल्यू पुट करणार आहोत. तर पहिले पुट करा, पुट x इज इक्वल टू 0. मग काय होणार, y इज इक्वल टू 3 इंटू 0, 0 - 2, म्हणजे y इज इक्वल टू -2. त्यानंतर पुट करा, पुट x इज इक्वल टू 1, y ची व्हॅल्यू काढा, मग y इज इक्वल टू काय होणार, 3 इंटू 1 -2, 3 इंटू 1 3 - 2, म्हणजे y इज इक्वल टू 1. त्यानंतर करा पुट x इज इक्वल टू 2, y ची व्हॅल्यू काढा, मग y इज इक्वल टू काय येणार, 3 इंटू 2 -2, 3 इंटू 2 6 - 2, म्हणजे 4. त्याचप्रमाणे इकडे कसं होणार, पुट x इज इक्वल टू 0, y ची व्हॅल्यू काढा, y इज इक्वल टू 0 - 3, म्हणजे y इज इक्वल टू काय येणार, -3. त्यानंतर करा पुट x इज इक्वल टू 1, y ची व्हॅल्यू काढा, y काय येणार, y इज इक्वल टू 2 इंटू 1 -3, म्हणजे 2 - 3, म्हणजे y इज इक्वल टू -1. त्यानंतर पुट x इज इक्वल टू 2, 2 इंटू 2 -3, 4 -3, म्हणजे y इज इक्वल टू 1. मग आपण इथे x, yच्या व्हॅल्यू लिहिणार आहोत. तर इथे x, y, x, y. तर x ची व्हॅल्यू आपण 0 घेतली, 1 घेतली आणि 2 घेतली. yच्या व्हॅल्यू काय आल्या, -3, -1, 1, म्हणजे x, y काय झालं, x, y 0 -3, त्यानंतर 1 -1, 2 1. इकडे काय येणार, x काय घेतलं, x 0 1 2, yच्या व्हॅल्यू काय आल्या, -2, त्यानंतर 1, त्यानंतर 4, म्हणजे x, yच्या व्हॅल्यू काय काय आल्या, 0 -2, 1 1 आणि 2 4. आता हे पॉईंट लोकेट करायचे आपल्याला एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवर. तर आपण पहिली ही लाईन घेऊ, 3x - y इज इक्वल टू 2. तर 0 - 2, एक्स ॲक्सिसचा 0, वाय ॲक्सिसचा -2, म्हणजे पॉईंट इथे येणार. त्यानंतर 1 1, एक्स ॲक्सिसचा 1, वाय ॲक्सिसचा 1 इथे येणार. त्यानंतर 2 4, एक्स ॲक्सिसचा 2, वाय ॲक्सिसचा 4. यामधून जाणारे आपण एक लाईन काढणार आहोत. त्यानंतर त्याचप्रमाणे दुसरे पॉईंट घेणार आहोत आपण, 0 -3, एक्स ॲक्सिसचा 0, वाय ॲक्सिसचा -3, म्हणजे इथे येणार. त्यानंतर 1 -1, एक्स ॲक्सिसचा 1, वाय ॲक्सिसचा -1, पॉईंट इथे येणार. त्यानंतर 2 -1, एक्स ॲक्सिसचा 2, वाय ॲक्सिसचा 1, म्हणजे पॉईंट इथे येणार, 2 1. यामधून जाणारे आपण एक लाईन काढणार आहोत. ही कोणती लाईन आहे, 2x - y इज इक्वल टू 3, आणि वरची जी लाईन काढली आपण ती 3x - y इज इक्वल टू 2. ह्या दोन्ही लाईन कुठं टच होतात, या पॉईंटला. म्हणजे x कोऑर्डिनेट किती आहे, -5, आणि y कोऑर्डिनेट -1, म्हणजे x इज इक्वल टू -5, y इज इक्वल टू -1. हे तुमचं ॲन्सर असणार आहे.
आता आपण वायच्या फॉर्ममध्ये लिहिणार आहोत. म्हणजे काय येणार 4y इज इक्वल टू 3x प्लस 7 म्हणजे y इज इक्वल टू काय येणार 3x प्लस 7 डिवाइड बाय 4. आता एक्सच्या डिफरंट व्हॅल्यू पुट करा. तुम्ही तुमच्या मनाने काही पण पुट करू शकता. म्हणजे पुट x इज इक्वल टू 0 घेऊ आपण. मग y इज इक्वल टू काय येणार 0 प्लस 7 डिवाइड बाय 4 म्हणजे y इज इक्वल टू 7/4. 7/4 किती येतं आहे y इज इक्वल टू 7 1 7 1 उरले 3 0 7 4 7 28 उरले 2 4 5 20 म्हणजे y इज इक्वल टू 1.75. आता पुट x इज इक्वल टू 1 y ची व्हॅल्यू काढू आपण. म्हणजे 3 × 1 3 3 प्लस 7 डिवाइड बाय 4 म्हणजे y इज इक्वल टू काय ना 10/4 म्हणजे y इज इक्वल टू 4 दुनी 8 उरले 2 4 5 20 म्हणजे 2.5. आता पुट x इज इक्वल टू 2 y ची व्हॅल्यू काढू आपण. म्हणजे काय येणार या इक्वेशननुसार 3 × 2 प्लस 7 डिवाइड बाय 4 3 × 2 6 सो y इज इक्वल टू 6 प्लस 7 डिवाइड बाय 4 म्हणजे y इज इक्वल टू 13/4. 13/4 ॲन्सर किती येणार 3.25. म्हणजे आपल्याकडं x आणि y x किती घेतला आपण 0 1 2 yच्या व्हॅल्यू किती आल्या 1.75 2.5 आणि 3.25. त्याचप्रमाणे आपण इक्वेशनचं करणार आहोत. आता हे वायच्या फॉर्ममध्ये लिहिणार आपण इक्वेशन. म्हणजे काय येणार 2y इज इक्वल टू 5x therefore y is equal to 5/2x. Put x is equal to 0 therefore y is equal to 0. Put x is equal to 1 therefore y is equal to 5/2 into 1 म्हणजे y is equal to 2.5. त्याचप्रमाणे put x is equal to 2 therefore y is equal to 5/2 into 2 म्हणजे y is equal to 5. त्यामुळे व्हॅल्यू काय येणार x y x ची 0 1 2 y च्या किती आल्या 0 2.55. आता आपण ग्राफ प्लॉट करणार आहोत या व्हॅल्यू घेऊन. तर पहिली व्हॅल्यू किती आहे x ची 0 y ची 1.75 x ची 0 y ची 1.75 म्हणजे 1 नंतर 7 लाईन. कारण की आपण इथे स्केल घेतलेली आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. म्हणजे एक जी लाईन असणार ती 0.1ची असणार. म्हणजे 1.75 इथे येणार तुमचं. हे 1 हे 1.5 हे 1.75. म्हणजे काय करायचं 7 नंतर 1 नंतर 7 रेषा घ्यायच्या. 1 नंतर 7 रेषा म्हणजे काय 1.7 आणि त्यानंतर 7 आणि 8च्या मधातली रेष म्हणजे 1.75. त्यानंतर y इज इक्वल टू x इज इक्वल टू 1 y इज इक्वल टू 2.5 x इज इक्वल टू 1 y इज इक्वल टू 2.5 म्हणजे इथे लाईन येणार. त्यानंतर x इज इक्वल टू 2 y इज इक्वल टू 3.25 x इज इक्वल टू 2 y इज इक्वल टू 3.25. 3 नंतर 2 रेषा 1 2 आणि 2 आणि 3च्या मध्ये म्हणजे इथे 1 2 इथे येणार. त्यानंतर यामधून जाणारी एक लाईन करणार आहोत आपण स्ट्रेट लाईन. -7. त्यानंतर त्याचप्रमाणे 0 0 0 0 म्हणजे ओरिजिन पॉईंट इथे येणार. 1 आणि 2.5 x ॲक्सिसचा 1 y ॲक्सिसचा 2.5 म्हणजे इथे x ॲक्सिसचा 1 y ॲक्सिसचा 2.5. त्यानंतर 2 x ॲक्सिसचा 2 आणि y ॲक्सिसचा 5 x ॲक्सिसचा 2 y ॲक्सिसचा 5 या 3 लाईन मधून जाणारी एक लाईन करणार आहोत आपण.
मायनस 2y इज इक्वल टू 0. हे कुठे टच होतात तर एक्स एक्सिसचा 1 आणि वाय एक्सिसचा 2.5 म्हणजे 1,2.5 म्हणजे एक्स इज इक्वल टू 1 असणार आणि वाय इज इक्वल टू काय असणार 2.5.